आज आम्ही पुण्याजवळील मल्हारगड हा मराठ्यांच्या काळातील शेवटचा किल्ला पाहण्यासाठी गेलो होतो. पावसाळ्यामुळे इथली ग्रीनरी खूपच छान दिसत होती. वातावरण देखील मस्त झालं होतं. हा किल्ला सन 1757 ते 1760च्या दरम्यान पेशव्यांच्या तोफखाना प्रमुख भीमराव पानसे आणि कृष्णराव पानसे यांनी बांधला होता. या किल्ल्याचा उपयोग हा दिवे घाट आणि आजूबाजूच्या भागावर लक्ष ठेवण्यासाठी केला जात होता. सन 1771 ते 72मध्ये थोरले माधवराव पेशवे देखील इथे आले होते. इंग्रजांच्या विरोधातील बंडात उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके यांनी किल्ल्याचा आश्रय घेतला होता. इथे दिलेल्या ॲरोमध्ये तळघराकडे जाण्याचा मार्ग आहे. येथून खाली तळघरात जाण्यासाठी पायऱ्या देखील आहेत. तळघर तसे जास्त मोठे नाही आहे, पण आता तिथे जाता येत नाही, अंधार आहे. इथे कडेला शिवाजी महाराजांचा छोटासा पुतळा देखील होता. शेजारी खंडोबा मंदिर आणि महादेवाचे मंदिर देखील आहे. इथे किल्ल्याचा इतिहास दिसतोय. हे मुख्य प्रवेशद्वार दिसते. येथून आजूबाजूंचा परिसर अगदी मस्त दिसत होता. मल्हारगड हा पुण्यापासून साधारण 35 ते 40 किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला पुण्याच्या आसपास सासवड आणि सोनोरी गावाजवळ आहे. संपूर्ण मल्हारगड फिरण्यासाठी साधारणतः 30 ते 45 मिनिट लागतात.